नमस्कार विद्यार्थी मित्र हो. याआधी आपण मामू हा व्यक्तिचित्रणात्मक उतारा अभ्यासला आणि त्या उतार्याच्या खाली स्वाध्यायामध्ये शब्दसिद्धी हा भाग आपल्याला अभ्यासासाठी दिलेला होता. तर आज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. शब्दसिद्धी. आपण आपल्या भाषेचा व्यवहार शब्दांच्या सहाय्याने करतो. आपल्या मनातले विचार व्यक्त करताना जे शब्द आपण वाक्यात वापरतो ते सगळेच शब्द मराठी भाषेतले आहेत असं नाही, तर अन्य भाषातले शब्दही आपण वापरतो. इतकंच नव्हे तर असे शब्द आपल्या भाषेत इतके रुळलेत की ते आपल्या मराठीतलेच आहेत असं आपल्याला वाटतं. आता शब्दसिद्धी म्हटली की त्याचे प्रमुख 3 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द, अभ्यस्त शब्द. आत्ताच आपण असं पाहिलं की मराठी भाषेमध्ये अन्य भाषेतले सुद्धा काही शब्द आपण वापरतो आणि नुसतेच वापरतो असं नाही, तर आपल्याला ते असं वाटायला लागलं आहे की ते आपल्या मराठीतलेच आहेत. तर एक माहिती असावी आणि म्हणून काही शब्दांविषयी आपण जाणून घेऊया. आता इथं वेगवेगळ्या भाषा आणि त्या भाषेतले नमुन्यादाखल काही 4-5 शब्द मी इथं तुम्हाला सांगणार आहे. कानडी, भाकरी, तूप, अडकित्ता, खलबत्ता, विळी वगैरे. गुजराती भाषा, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा असे काही. इंग्रजी भाषा, रेडिओ, सिनेमा, सर्कस, सायकल, स्टेशन. हिंदी भाषा, करोड, बात, भाई, दाम, बच्चा, दिल. पोर्तुगीज, पगार, बटाटा, कोबी, तंबाखू, हापूस असे काही शब्द. फारसी, अत्तर, पोशाख, सामान, हकीकत वगैरे. आणि अरबी भाषा, अर्ज, इनाम, जाहीर, खर्च, मेहनत. विद्यार्थी मित्र हो, आत्ता जे आपण वेगवेगळ्या भाषेतले शब्द बघितले ना, ते आपण अगदी सर्रास मराठीमध्ये वापरतो आणि नुसतेच वापरतो असं नाही आहे, तर हे सगळे शब्द आपल्याला वाटतात की आपल्या मराठीतलेच आहेत, पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे. एक सहज माहिती म्हणून भाग सांगितला. आणखी कोणत्या प्रकारचे शब्द आपण मराठीत वापरतो ते बघा. ते आहेत तत्सम आणि तद्भव. संस्कृतमधून जसेच्या तसे शब्द घेतले जातात अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. आता उदाहरणादाखल आपण काही शब्द बघूया. पुष्प, ग्रंथ, पुत्र, कन्या, गुरु, भगवान इत्यादी. आणि दुसरा प्रकार आहे की तद्भव शब्द. संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. म्हणजे काय बघा, की मूळ संस्कृत शब्द कसा, तर हस्त. मग आपण मराठीत वापरताना तो शब्द कशा पद्धतीनं वापरतो, तर हात. दुग्ध म्हणजे दूध अशा पद्धतीनं आपण त्याचा वापर करतो. कर्ण, कान. भ्रातृ, भाऊ. पर्ण, पान. ग्राम, गाव. अर्थात हे सगळे मूळ संस्कृत शब्दही आपण मराठीतच वापरतो, आपलेच आहेत म्हणून वापरतो, आणि खरे त्याचे जे मराठी शब्द बनलेले आहेत तेही आपण वापरतो. म्हणजे थोडक्यात काय, की संस्कृत असेल, वेगवेगळ्या भाषातून आलेले शब्द असतील, पण ते आपण नेहमी मराठीमध्ये अगदी सराईतपणे वापरत आहोत. आता शब्द कसा बनतो? शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो, या प्रक्रियेला शब्दसिद्धी असं म्हणतात.
शब्दांचे प्रकार दोन आहेत, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. कर, बस, बोल, जा, ये यासारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात, त्यांना सिद्ध शब्द म्हणतात. आणि सिद्ध शब्दापासून जे बनतात त्यांना साधित शब्द बनतात. आता उदाहरणासाठी बघूया. कर हा सिद्ध शब्द आहे. त्याच्यापासून करू, करून, करणारा अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो, त्यांना साधित शब्द असं म्हटलं जातं. शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित साधित शब्द म्हणतात. आणि शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून साधित शब्द तयार होतात, अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. प्रत्यय लावून बनलेल्या शब्दांना प्रत्यय घटित साधित शब्द म्हटलं जातं. आता उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित या सर्वांची आपण काही उदाहरणं बघणार आहोत. प्रत्यय घटित साधित शब्द त्याचे दोन प्रकार आहेत, धातू साधिते आणि शब्द साधिते. जे शब्द धातूस प्रत्यय लावून तयार होतात त्यांना धातू साधिते म्हणतात. आता उदाहरणासाठी आपण इथं काही वेगवेगळे प्रत्यय आणि शब्द म्हणजे त्यांची उदाहरणं इथं दिलेली आहेत. आता प्रत्यय नमुन्याला बघूया. अक, त्याच्यापासून गायक, रक्षक, लेखक, जनक असे शब्द आपण वापरतो. किंवा आता दुसरा एखादा त्यातला प्रत्यय बघूया. शेवट बघा, ऊन. करून, देऊन, बसून, हसून, येऊन, जाऊन हे सगळे जे शब्द आपण वापरतो ना, ते ऊन या प्रत्ययानं तयार झालेले आहेत. आता त्यातला दुसरा प्रकार शब्द साधिते. धातूखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना धातू साधिते म्हणतात. आता तिथंही काही आपल्याला प्रत्यय आणि उदाहरणं बघायला मिळतील. इक, मानसिक, मासिक, लौकिक, धार्मिक असे शब्द आपण वापरतो. किंवा आता दार हा प्रत्यय आहे. दुकानदार, फौजदार, जमीनदार, धारदार म्हणजे प्रत्येक मूळ शब्दाला आपण दार हा प्रत्यय लावला. उपसर्ग कधी लागतो तर त्या शब्दाच्या आधी लागतो आणि प्रत्यय असतो तो शब्दाच्या पुढे लागतो. एवढं नीट लक्षात ठेवायचं. आता इथं उपसर्ग घटितशी सुद्धा काही आपण उदाहरणं दिलेली आहेत. उपसर्ग कोणते तेही दिलेले आहेत. नीट काळजीपूर्वक प्रत्येकाची उदाहरणं बघा. आणि हे एवढेच शब्द आहेत किंवा एवढेच उपसर्ग आहेत, एवढेच प्रत्यय आहेत असंही नाही. तर याच्यामध्ये आणखीही आपण किती वाढ करू शकतो. मी नमुन्यादाखल इथं तुम्हाला काही उपसर्ग आणि त्यांची उदाहरणं किंवा प्रत्यय आणि त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. आता इथं उपसर्ग घटित साधित शब्दांची उदाहरणं बघूया. आता अति हा जो उपसर्ग आहे, मग आपण शब्द कसा वापरतो बघा. अतिरिक्त, अतिक्रम, अतिशय, अतिलोभी अशी काही त्याची उदाहरणं देऊ शकतो. किंवा गैर, 13 नंबरला बघा, गैर हा उपसर्ग दिलेला आहे. तर त्याची उदाहरणं म्हणजे काय. गैरखर्च, गैरसमज, गैरहजर, गैरसोय असे सगळे शब्द आपण नेहमीच्या वापरात नेहमी वापरत असतो. तर हे सगळे शब्द आणि त्यांचे उपसर्ग आपण नीट काळजीपूर्वक वाचावेत आणि अशा पद्धतीनं प्रत्येक उपसर्ग लागून किंवा प्रत्येक प्रत्यय लागून आणखीही बरेच शब्द तुम्ही विचारानं किंवा आठवणीनं शोधून काढू शकता. त्याचाही अभ्यास तुम्ही करू शकता. म्हणजे आत्तापर्यंत आपण शब्दसिद्धीमधले प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित हे शब्द बघितले. आता त्यातलाच पुढचा प्रकार आहे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त म्हणजे द्वित्व किंवा दुप्पट करणे. याचे पुन्हा 3 प्रकार आहेत. पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि तिसरा प्रकार आहे अनुकरण वाचक. आता ह्या प्रत्येकाचा आपण पुन्हा एकदा
स्वतंत्रपणे परिचय करून घेऊ. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द बनतो तेव्हा त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हटलं जातं. आता इथं उदाहरणं बघा. कोणी कोणी, पुढे पुढे, एक एक, मागोमाग, लांबच लांब, तुकडे तुकडे, वरच्यावर, मधल्यामध्ये, पैसाच पैसा, अशी कितीतरी आणखी उदाहरणं आपण या प्रकारची देऊ शकतो. आता एक एक हा शब्द बघितल्यानंतर कदाचित मनामध्ये आलं असेल, असं कसं एक एक, पण एक एक असा तो मूळ शब्द आहे. त्याच्यावर कवरची मात्रा दिली आहे ती पुढच्या ए साठीची आहे, हे लक्षात घ्या. त्याचा पुढचा प्रकार आहे अंशाभ्यस्त. काही वेळा शब्दात त्याच शब्दाची पूर्ण पुनरावृत्ती न होता एखादे अक्षर बदलून येते. अशा शब्दास अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. आता उदाहरण बघा. आडवा तिडवा, शेजारी पाजारी, बारीक सारीक, उरला सुरला, दगड बिगड, उद्या बिद्या. आपण नेहमी असेही शब्द वापरतो बघा. आता शेजारी पाजारी असं म्हटलं तर पाजारी या शब्दाला तसा काहीच अर्थ नसतो, पण आपण त्याच्या जोडीनं तो शब्द वापरतो. पुनरावृत्ती नाही करत, पण वेगळाच कुठला तरी निरर्थकच असतो तो शब्द, पण वापरतो. दगड बिगड, आता बिगडला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही आहे, पण आपण नेहमी वापरतो. म्हणजेच काय, केवळ निरर्थक असे शब्द त्यावेळी वापरले जातात. पण केव्हा केव्हा काय घडतं तर निरर्थक अक्षरे वापरून यमक साधण्याचा प्रयत्न केलेला असतो, असं प्रत्येक वेळी घडतं असं नाही. तर काही वेळा काय घडतं बघा, की पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून द्विरुक्ती होते. म्हणजे उदाहरण बघा. कागदपत्र, थट्टा मस्करी, केर कचरा, अशी काही उदाहरणं आपण यासाठी देऊ शकतो. आता इथे जे शब्द आपण घेतलेले आहेत उदाहरणादाखल, त्यांचं स्पष्टीकरण करायचं झालं तर बघा की केर कचरा. आता केर आणि कचरा या दोन्हींचा अर्थ तोच आहे, म्हणजे द्विरुक्ती झाली बघा. अर्थाची द्विरुक्ती इथं झाली. किंवा थट्टा म्हटलं काय किंवा मस्करी म्हटलं काय, पण आपण हे दोन्ही शब्द स्वतंत्रपणेही वापरतो. असंही म्हणतो की त्यानं अमुक एका व्यक्तीची थट्टा केली, अमुक एका व्यक्तीची मस्करी केली, असंही म्हणतो. किंवा थट्टा मस्करी असा शब्द जोड शब्द करून सुद्धा आपण नेहमीच्या व्यवहारात वापरतो. याला आपण म्हणायचं अंशाभ्यस्त शब्द. आणि आणखी एक त्यातला प्रकार आहे, तो आहे अनुकरणवाचक. काही शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरुक्ती साधलेली असते, त्यावेळी त्याला आपण अनुकरणवाचक शब्द असं म्हणायचं. अर्थात हे तीनही प्रकार हे सगळे अभ्यस्त शब्दाचीच उपप्रकार आहेत. आता याची उदाहरणं बघा. अनुकरणवाचकची बडबड, तुरू तुरू, पटपट, गडगडाट, खदखदून, सरसर, झपझप. म्हणजेच या सगळ्या शब्दातून आपल्या कानामध्ये एक प्रकारचा ध्वनी निर्माण होतो. हे ध्वनिवाचक सगळे शब्द आहेत बघा. आणि पुनरुक्ती आहे पुन्हा. बडबड, तुरू तुरू, झट झटझट, पटपट वगैरे असे सगळे जे शब्द आहेत ना, या शब्दातून ध्वनी सूचित होत असतो आणि त्या शब्दाची पुनरुक्ती झालेली असते. तो शब्द परत आलेला असतो. तर मित्रहो, आज आपण काय पाहिलं तर पहिल्यांदा भाग बघितला की वेगवेगळ्या भाषेतून मराठीत आलेले शब्द कशा प्रकारचे आहेत, शिवाय तत्सम शब्द कशाला म्हणायचं, तद्भव शब्द कशाला म्हणायचं, आणि शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्दसिद्धीचे प्रकार कोणते आहेत, हा भाग बघितला. प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अनुकरणवाचक शब्द. आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक गोष्ट करायची की आपल्या बोलण्यात, आपल्या वाचनामध्ये असे अनेक शब्द सतत येत असतात. मग आपणच विचार करून ठरवायचं की हा शब्द कसला आहे, हा प्रत्यय घटित आहे का,
मग प्रत्यय घटित असेल तर कोणता प्रत्यय लावलेला आहे, उपसर्ग घटित असेल तर कोणता उपसर्ग आहे, की हा अभ्यस्त शब्द आहे. मग अभ्यस्त शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा शब्द आहे, पूर्णाभ्यस्त आहे, अंशाभ्यस्त आहे, की अनुकरणवाचक आहे. जरी हे 3 प्रकार असले तरी त्यांना अभ्यस्त शब्द असंच आपण म्हणणार आहोत. फक्त आपल्याला एक माहिती असली पाहिजे. आपण मराठी भाषेचा अभ्यास करतो, मग नुसताच पाठ वाचायचे, कविता वाचायच्या, त्यांचे प्रश्न लिहायचे आणि मोकळं व्हायचं असं नाही चालणार. आपल्याला त्या भाषेची मूळ मांडणी कशी आहे, त्याचं व्याकरण काय आहे, त्यातले नियम काय आहेत याचीही जाण असणं फार आवश्यक आहे. आणि तरच आपण खऱ्या अर्थानं मराठी भाषा शिकलो असं म्हणता येईल. म्हणून ह्या सगळ्या लहान लहान गोष्टींचा आपण अगदी सविस्तरपणानं अभ्यास करणार आहोत. खरं पाहिलं तर हे प्रत्यय घटित, उपसर्ग घटित हे सगळे प्रकार तुम्ही शाळेतही शिकलेले असाल. पण कसं असतं, त्या लहान वयामध्ये शिकवलेलं आपण कदाचित तेवढ्या गांभीर्यानं ऐकलेलं नसतं, वाचलेलं नसतं, अभ्यासलेलं नसतं. पण मी परवाच तुम्हाला म्हटलं की आता तुम्ही मोठे झालात, म्हणजे आता आपली जबाबदारी वाढली आणि आता आपण प्रत्येक असलेला अभ्यासाचा भाग हा खूप काळजीनं आणि खूप मन लावून अभ्यासायचा आहे, की जो आपल्याला भविष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील अशा पद्धतीनं प्रयत्न करायचा आहे. आणि तो आपल्याला आवश्यकच आहे. तर ठीक आहे, याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो मी पुढच्या वेळी पाठवणार आहे आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवणार आहात. आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.